कारण आपल्यात जी स्त्रियांना इज्जत मान सम्मान देतात ते त्या जातीत देत नाहीत. अलीजा ने जो भी आरोप मेरे ऊपर लगाए, झूठे लगाए, मैं खुद कल सीपी सर से मिलने वाली हूँ. त्यातही करून माझी सासू गुलशन पटेल, गुलशन तासे उर्फ गुलशन पटेल, तिला लेडी डॉन म्हणतात. तो मेरे को तकलीफ देना चाहती हूँ, मैं लेने तैयार हूँ, लेकिन अल्लाह उसको इस चीज का हिसाब देगा. वो रमजान में मेरे को इतनी तकलीफ दे रही है और बेगुनाह तकलीफ दे रही है. पुण्यात सध्या एका आंतरधर्मीय विवाहाच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या सायली सुर्वे हिने आता हिंदू धर्मात घरवापसी करत आपल्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेमाच्या नात्यात संमोहित करून लग्न करण्यात आलं आणि लग्नानंतर सातत्याने छळ सहन करावा लागला असा दावा तिने केला आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. सायली सुर्वे या तरुणीने 10 वर्षांपूर्वी मीरा भाईंदर येथील उद्योजक आतिफ तासे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर सायलीचे नाव बदलून अलीजा ठेवण्यात आले. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. लग्नानंतर तिला हिंदू धर्माचे रीतिरिवाज पाळण्यास विरोध केला जात होता. या सगळ्या त्रासामुळे अखेर पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. सगळ्यात मोठा जो आहे तो 8 वर्षाचा आहे. लग्न झालं माझं 2017 मध्ये फेब्रुवारी. हे लव्ह मॅरेज होतं. जसं मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा बोलली आहे की हा माझा एक इमोशनली घेतलेला निर्णय होता, जो आज मला चुकीचा आहे असं कळत आलं 10 वर्षात. हे का मी सांगते, कारण आपल्यात जी स्त्रियांना इज्जत मान सम्मान देतात ते त्या जातीत देत नाहीत हे मला कळत आलं. कारण एक नेहमीच्या डेली रुटीनमध्ये त्यांच्या भाषेत शिव्या, मारपीट ह्या अशा सवयी होत असायच्या. त्यातही करून माझी सासू गुलशन पटेल, गुलशन तासे उर्फ गुलशन पटेल, तिला लेडी डॉन म्हणतात मीरा भाईंदर एरियामध्ये. आणि आज तिची फॅमिली आज किती वर्ष पटेल फॅमिली ही नावाजून आहे. क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट कितीतरी, आणि त्यांच्याकडनं खूप छळ झालेला आहे. तो हे खरं तर बोलायचं म्हणजे मला खूप तयारी करावी लागली, कारण माझी 4 लहान मुलं आहेत. मला हे सगळं करायचं नव्हतं. मला माझं घरही सांभाळायचं होतं, संसारही तोडायचा नव्हता. पण एका व्यक्तीचं एक लिमिट असतं सहन करायचं, की किती त्याच्याने सहन होऊ शकतं. माझ्यानी जितकं सहन करू शकली मी ते मी 10 वर्षात केलं आहे. पण एक बायको म्हणून किंवा एक सून म्हणून जो व्यवहार केला पाहिजे तो माझ्याबरोबर कधीच झाला नाही. आणि ह्याचे परिणाम माझ्या मुलांनासुद्धा भोगावे लागले. कारण घरात राहता ज्या गोष्टी घरात होतात, मारहाण होते, शिवीगाळ होते किंवा जे काही होतं त्याचा ट्रॉमा मुलांवर पडतो, आणि त्यामुळे आज मला ही स्टेप घ्यावी लागली. मात्र या सर्व आरोपांना सायलीच्या सासू गुलशन पटेल यांनी फेटाळून लावलं आहे. पती पत्नीमध्ये वाद होत असतात, पण सायली आजही आमची सून आहे आणि पुढेही राहील असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सायलीने केलेले छळाचे आरोप खोटे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलीजा ने जो भी आरोप मेरे ऊपर लगाए, झूठे लगाए, मैं खुद कल सीपी सर से मिलने वाली हूँ कि इंक्वायरी करो. और मैं इधर इसमें तुमको एक तो मेरे को बेटी नहीं है, और ये 3 बेटियां अल्लाह ताला ने, मैं सोचती हूँ कि अल्लाह ताला ने मेरे को भेजा हुआ तोहफा है ये. इसका मतलब ये नहीं कि मैं उनसे, अगर वो चाहती है कि मुझे उसको कुछ तकलीफ देनी है तो उसने बोलना, जो मेरे को तकलीफ देना चाहती हूँ मैं लेने तैयार हूँ, लेकिन अल्लाह उसको इस चीज का हिसाब देगा. वो रमजान में मेरे को इतनी तकलीफ दे रही है और बेगुनाह तकलीफ दे रही है. उसके मर्द पे कुछ तकलीफ आई है, थोड़ा बहुत मर्द को सपोर्ट भी करना चाहिए. भी करती है वो, न्याय क्यों बोलना चाहिए. देखो जो है वो बोलना चाहिए. रमजान में मेरा रोजा का बोलने होगा, वो हमेशा मर्द को साथ भी देती. मेरी बहू ने 1 महीना पहले मेरे ऊपर कंप्लेंट की और फिर वापस भी ली. उसने बोली नहीं मेरा कुछ नहीं. उनके मियाँ बीवी का कुछ गुस्सा रहेगा तो हर वक्त मेरा नाम भी लेती है गुस्से में. ठीक है, वो बच्ची है, बच्चों को नहीं, आज हम बड़े हैं, बच्चों को उतनी समझ नहीं है. अगर वो गई है उसके फैमिली में या वहां के कुछ लोगों को उसने बोली मेरे साथ ऐसा हुआ वैसा हुआ मेरे को किए, अगर वो किसी बच्चे पे हाथ रखे कसम खा ले कि मैंने उसके साथ ऐसा कुछ भी किया है, तो वो जो बोले मैं पुलिस डिपार्टमेंट में जाके खड़े रहने तैयार हूँ. दरम्यान सायलीने गेल्या 10 वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आता भीती वाटत नाही आणि आपल्या मुलांसाठी ठामपणे उभे राहणार असल्याचंही तिने स्पष्ट केलंय. या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी चर्चा रंगली असून धर्मांतर, आंतरधर्मीय विवाह आणि छळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.